बंधू भगिनीनो, आज मी येशू आणि श्रोमरोनी स्त्री योहान 4:5-42 या वचनावर चिंतन करत आहे. योहानाच्या या शुभ वर्तमान उतार्यात योहान 4:5-42 योहान हा येशूच्या एका श्रोमरोनी स्त्रीशी झालेल्या भेटीचे वर्णन करतो, ज्यामध्ये येशू मशिया म्हणून त्याची ओळख प्रकट करतो आणि जे आपल्या स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि आपल्या समुदायाच्या सदस्यांच्या पलीकडे जाते, अशा सर्व देश, जाती, वांशिक गट, रंग, धर्म आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांना आलिंगन देते, असे सर्व समावेशक प्रेम प्रकट करतो. असे प्रेम हे भूतकाळापासून पूर्णपणे वेगळे होते. यहुदी मानत होते की तारण फक्त यहुद्यासाठीच राखीव आहे. येशूने जी एक गैर यहुदी होती त्या शोमरोनी स्त्रीशी भेटून आणि संवाद साधून हे स्पष्ट केले आहे की तारण फक्त यहुद्यांसाठी राखीव नाही किंवा ते फक्त काही निवडक लोकांचे विशेषाधिकार नाही, तर ते सर्वांसाठी खुले आहे. तिसरी जेव्हा तिथे लोक नसतात अशा वेळी विहिरीजवळ येते. यावरून असे दिसून येते की ती दोन कारणामुळे येशूशी संपर्क टाळू इच्छित होती. पहिले कारण ती एक स्त्री होती आणि दुसरे कारण ती एक यहुदी नव्हती. ती एक स्त्री होती. येशूच्या काळात स्त्रियांना पुरुषासारखा दर्जा आणि विशेषाधिकार नव्हते. तिच्याशी संवाद साधून येशूने स्त्रियांचा पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा ओळखला आणि मान्य केला आणि परमेश्वराच्या योजनेत त्यांचा जो सन्मान होता तो त्यांना परत दिला. आता जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी मानले जाऊ शकत नाही. येशू आपल्या सर्वांना आमंत्रित करतो की आपण महिलांना दर्जा आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत आपल्या समान मानावे आणि त्यांच्याशी प्रेम आणि आदराने वागावे. ती यहुदी नव्हती, ती बिगर यहुदी होती. येशूच्या काळात यहुदी लोक अशा यहुदी नसलेल्या किंवा विदेशी लोकांना बाहेरचे मानत होते, ज्यांना तारण मिळणार नाही. या शोमरोनी महिलेला पाणी देण्यास सांगून येशू स्पष्ट करतो की यहुदी आणि यहुदी नसलेल्या दोघांनाही तारण मिळेल, कारण परमेश्वराच्या राज्यात सर्व समान आहेत. म्हणून आपण असा विचार करू नये की केवळ ख्रिश्चनांनाच तारणाचा अधिकार आहे. येशूने सर्व लोकांसाठी तारणाची शक्यता उघडली आहे, हे आपण स्वीकारले पाहिजे. येशू आपल्याला आपला आध्यात्मिक अभिमान सोडून देण्यास आणि तारण फक्त ख्रिश्चनांसाठी किंवा फक्त कॅथोलिकांसाठी आहे ही खोटी धारणा सोडून देण्यास आमंत्रित करत आहे. अशा प्रकारे येशू आपल्याला सर्व धर्म, जाती, वांशिकता, देश, रंग आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी, जरी ते आपल्या स्वतःच्या विचारसरणी, दृष्टिकोन, वृत्ती आणि जग आणि लोकांना पाहण्याच्या पद्धतीशी संघर्ष करत असले, तरीही सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास आमंत्रित करतो. भारतासारख्या देशांमध्ये अशी वृत्ती विशेषतः आवश्यक आहे, जिथे वेगवेगळ्या पंथांचे, जातींचे, रंगांचे, वांशिकतेचे, वृत्तीचे, आवडीनिवडीचे लोक एकत्र राहतात. अभिमान, स्वार्थ आणि सर्व समावेशतेच्या अभावामुळे विभाजित झालेल्या जगात सामाजिक, सांप्रदायिक आणि धार्मिक सुसंवादासाठी ही वृत्ती आवश्यक आहे. जिवंत पाणी. येशू शोमरोनी स्त्रीशी बोलताना जिवंत पाण्याबद्दल बोलतो. जेव्हा येशू त्या स्त्रीला सांगतो की जर तिला पाणी मागणारा कोण आहे माहीत असते, तर तिने त्याच्याकडून पाणी मागितले असते आणि त्याने तिला प्रेमळ पाणी दिले असते. त्या स्त्रीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो. ती येशूबद्दल असे समजून चुकते की तो तिच्याकडे पाणी मागत आहे. पण येशू तिचा गैरसमज दूर करतो आणि तिला समजावून सांगतो की जर कोणी तो देणारे पाणी पिईल तर त्याला कधीही तहान लागणार नाही आणि तो म्हणजे येशू त्यांच्यामध्ये अनंतकालच्या जीवनासाठी वाहणाऱ्या पाण्याचा झरा होईल. येशूच्या या उत्तराने त्या महिलेची समज आणि येशूवरील विश्वास आणखी उंचावतो. आता तिला प्रश्न पडू लागतो की येशू हाच मशिया आहे का, ज्याची लोक वाट पाहत होते. पण येशू खरोखरच मशिया आहे की नाही ह्याची तिला खात्री नसल्यामुळे तिला शंका आली की हाच मशिया आहे का. परंतु ज्यावेळेला येशू तिला सांगतो की तोच मशिया आहे, त्यावेळेला ती प्रभावित झाली आणि तिने येशूवर विश्वास ठेवला आणि तिने त्याला ते पाणी देण्याची विनंती केली. जेव्हा तो तिला सांगतो की तिचे 5 पती आहेत
आणि आत्ता तिचा जो पुरुष होता तो तिचा पती नाही, तेव्हा ती स्त्री येशूला संदेष्टा म्हणून ओळखते. अशा प्रकारे त्या स्त्रीचा येशूवरचा विश्वास तिने त्याला यहुदी समुदायातील एक व्यक्ती म्हणून समजण्यापासून तो एक संदेष्टा होईपर्यंत वाढला. जेव्हा येशूने त्या स्त्रीला सांगितले की अशी वेळ येईल जेव्हा लोक त्याची उपासना कोणत्याही विशिष्ट ठिकाणी करणार नाही, तर ते त्याची उपासना आत्म्याने आणि सत्याने करतील, तेव्हा तिने त्याला अधिक चांगले समजले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. मला माहीत आहे की मशिया, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येत आहे. जेव्हा तो येईल तेव्हा तो आपल्याला सर्व काही समजावून सांगेल, असं ती म्हणाली. मग येशूने घोषित केले, मी जो तुमच्याशी बोलत आहे मीच तो आहे. येशूच्या या शब्दाने त्या महिलेचा विश्वास पूर्ण झाला आणि तिने आता असा विश्वास ठेवला की येशू हाच मसीह आहे, ज्याची लोक वाट पाहत होते. म्हणून येशूला एक साधा माणूस मागण्यापासून संदेष्टा आणि शेवटी मसीहाकडे जाण्याचा हा त्या महिलेच्या विश्वासाचा प्रवास होता. येशूच्या मसीहा स्वरूपाची ही जाणीव त्याला येशूची साक्षीदार होण्याची प्रेरणा देत होती आणि तिने लोकांना सांगितले की येशू हाच मसीहा आहे, ज्याची ते वाट पाहत होते. तिने लोकांना सांगितले की मी आतापर्यंत जे काही केले आहे ते त्यांनी मला सर्व सांगितले. तिच्या साक्षीमुळे लोकांचा त्याच्यावरचा येशूवरचा विश्वास बसला, वाढला. पण जेव्हा शंभरोनी लोक त्याच्याकडे आले तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्यासोबत राहण्याची विनंती केली आणि तो 2 दिवस त्यांच्याबरोबर राहिला आणि त्याच्या बोलण्यामुळे आणखी बरेच जण विश्वास ठेवू लागले. ते त्या स्त्रीला म्हणाले, आता मी फक्त तू जे सांगितले त्यामुळे विश्वास ठेवत नाही, आता मी स्वतः ऐकले आहे आणि आम्हाला कळले आहे की खरोखर हा जगाचा तारणारा आहे. त्या स्त्रीने येशूवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याला मसीहा म्हणून स्वीकारले. याचा निष्कर्ष यावरून काढता येतो की ती तिची पाण्याची घागर सोडून शहरात परत गेली आणि लोकांना येशूबद्दल सांगण्यासाठी गेली. मग तिचा पाण्याचा घागर सोडून ती पुन्हा शहरात गेली आणि लोकांना येशूबद्दल बोलली. आता तिला प्रभूकडून जिवंत पाणी मिळाल्यामुळे पाणी आणण्यासाठी ना विहिरीतील पाणी आवश्यक होते, ना पाण्याच्या भांड्याची आवश्यकता होती. या स्त्रीप्रमाणे आपणही येशूवरील विश्वासाच्या प्रवासात वरच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि लोकांना येशू हा मसीहा आहे हे घोषित करण्यास सुरुवात केली पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझे व्हॉट्सअप चॅनल फादर पॅट्रिक रिफ्लेक्शन्स वर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://worldofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड ही माझे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओबुक स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. आता मी तुमच्याकरता प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद, शांती आणि आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, तुमची स्वप्ने त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभारी.